नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे साबुदाण्याची लाल खिचडी. लसणाच्या फोडणीची लाल तिखटाची ही साबुदाण्याची खिचडी चवीला एकदम मस्त लागते. उपवास नसताना आपण ही खिचडी एकदा करून खाल्लो ना, नेहमी करून खाऊ अशी मला खात्री आहे. चला तर कसं करायचं ते पाहूया. लसणाच्या फोडणीची लाल खिचडी करण्यासाठी साबुदाणे भिजवून ठेवलेले आहेत. 4 ते 5 तास भिजवल्यानंतर या पद्धतीने हे छान मोकळे होतात. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, साखर थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चव छान येते. लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्या, लाल तिखट आणि भाजलेल्या दाण्याचा कूट. हे सगळं मिश्रण छान एकत्र करायचं. गॅसवरती एक जाडबुडाची कढई तापवायला ठेवायची. कढई तापल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल छानसं तापू द्यायचं. मोहरी छान तडतडू द्यायचं. मोहरी तडतडू लागली की जिरे या स्टेजला गॅस थोडासा बारीक करायचा. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि बारीक चिरलेला बटाटा. बटाटा छान परतून घ्यायचा. बटाटा थोडासा मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचा. बटाटा छान परतला गेलाय. त्यामध्ये आपण हे जे मिश्रण करून ठेवलंय साबुदाण्याचं ते घालायचं. गॅस ह्या स्टेजला एकदम बारीक ठेवायचा. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. सर्व मिश्रण छान एकत्र झाल्यावर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढायची. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं. सर्व मिश्रण परत छान एकत्र हलवून घ्यायचं. आणि मंद गॅसवरती छान हे परतून घ्यायचं. त्यामध्ये लाल तिखट, लसूण घातल्यामुळं या खिचडीला चव खूप छान येते. आपण उपवास नसलेल्या दिवशी ही खिचडी करून खाऊ शकतो. एकदा करून खाल्ले ना, उपवास नसताना आपण नेहमी हे करून खाऊ. हे बघा छान परतलं गेलंय. त्यामध्ये आता आपण भरपूर कोथिंबीर घालायचं आणि लिंबाचा रस. त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. हे बघा मस्त अशी आपली लाल साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. एकदा तुम्ही या पद्धतीनं खिचडी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.